अरे भाई, हॅलो गायज, वेलकम बॅक अवर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग म्हणजे ब्रँड ब्लॉग होणार. ब्रँड कसं एकदम म्हणजे आजचा कसा विषय एकदम लास्ट पेपर आहे ना, तर म्हणून ब्लॉग करतो आहे. आणि आता असं वाटतंय मी कंटिन्यू ब्लॉगिंग करेन. बघू नाही करणार आहे. माझ्यासोबत कोण आहे आज? आखेतले साहेब आले. हा शेवटचा पेपर आहे. हां, मग काय म्हणतं? पास होते बस, बाकी काय नाही. होशील काय पास? हो, 50% गॅरंटी नाही गायज, कारण की आमचे फुल जे चांगलं आहे एकदम. पास हो की नाही गॅरंटी नाही, पण हो पास गॅरंटी आहे आमची ना भाई. हा, घाबरायचं नाही, जायचं, बसायचं, झोपायचं, यायचं. 3 तास पेपर लिहित बसायचं तिथं. भले रिकामा नाही ठेवायचं, पण काय ना काहीतरी लिहायचं. बस हाच आमचा उसूल आहे. बघू काय विषय होतोय, तर कसं काय आम्हाला कॉल झाला. चला तो गाईज पूर्ण ब्लॉग केलं तर सेंटर जिथे करेन, नाही तर नाही करणार. बॅन करतील आपल्याला. सो लेट्स गो गाईज, सी यू ॲट कुठं बघतील. चल बघू गाईज, बाय बाय. मी यायचं अगोदर माझा आईच सिग्नेचर करते भाई. हे भावाचं ऐकी नाही समजेल. मला मला घे ना कॅमेरा पकड, कॅमेरा पकड. सही करू मी घेऊ का कॅमेरा? घे ना, तर पकड. बघू शकता. अदर कॅमेरा मी पकड पकड कॅमेरा पकड, कॅमेरा पकड. ए भाई, राडा राडा फुल राडा फुल मजा. फुल वस्ती झाला. ए बाहेर कुठे गेला? तो कुठे गेला? सुजल सुजल पाडली, राहिल्याला पाडली. शिवाय नको देऊस ना. एवढे एवढे हे नका देऊ रे, प्रेम करू नका माझ्या. लाज वाटते. मला माझं हे द्या. अरे पेंट कुठेतरी झालं, काढलीच ना आता, किती काढशील? बस कर बस कर बस कर. ए अरे मार्कर द्या माझा. मार्कर कुठं आहे? हे मार्कर कुठं आहे? मार्कर दे. ए अरे तुझ्या, अरे ओम की. ए अरे इथं पकड, इथं पकड. चालू आहे 2 मिनिटं. अरे ओम, हे आमच्याकडे कर कॅमेरा. हा घे. सूरज, हा तुझा किस्सा माझ्याकडे. 12चा तू. चलो बाय. अरे ओम, तुझा फोन. हो आज असेल, जरा थांब ना, जमणार ना. थांब ना, इथं थांब. चेहरा घेऊन काय होणार आहे? भावांनो, संपले आमची 12वी आता. 12वी संपलेली आहे. तर आम्ही चाललोय खायला. तसं आम्ही वर्षभर काय घेतलं नव्हतं टेन्शन, पण आता पण टेन्शन काही घेतलं नाही. हे बघा अंगाचा हाल काय केलेला आहे बघा. हे देखो गाईज, चैन चैन हे बघा चेन तोडून पोरांची मस्ती जेवढे अंगलट आले. बस आता खर्च लागला, खर्च. आता नाही वापरायचंच नाही. नवीन गेम. हा भाई, संपली 12वी, संपलं एकदा स्टेज. आता मरो. आता काय बोलतो, आता असं आपण म्हणू पण शकत नाही की बाबा कॉलेजचं तोंड बघणार नाही. सीईटीला जायला लागतं. हे बघ हे बघ हे बघ. हे भाई हे बघा हे बघ. हे कुठे बा काय करतात बघू जरा. तुम्ही काय नुसते सभ्य. अरे हे कायच नाही, हे कायच नाही, हे कायच नाही. भिकारी बनवून ठेवली नाही. भिकारी हिसकी तू चैनच तोडले. जा दुकानात वाटतं आपल्या. हे बघ एवढी अवस्था आहे, तीही कायच नाही. हे बघ माझं बटन सोडलं. चल ते बघ सगळे जातात. चल जाऊया आपण पण. पैसे दे माझे. चला बघू. चल चला चला.
तुझे मागवलं 110. कमी आहे बघ. इथं आपली लायकी सुरुवात येते. इथं पण नाही. इथंच मला वाटतं चिकन मांजर सूप. कुठे आहे तो? हे नाही आहे. हा बघ इथं. हे बघा हे बघा. 80 हा रुपये. पण 80 रुपये झाला. हा पण ना शेजवान सूप 90 रुपये. बापरे हे चल परत. टाइमपास घेऊन उकडते सॉडी दे मला दे अरे मला दे. उकडते सोडायचं नाही ना. बरोबर हे बघ उकडते म्हणून किती करला बघ. झाली चायनीज पार्टी झाली का? गडी काय ऐकत नाही. फुकटचा भेटायचं खातो नुसता. चलो बापडे उजेड पडला माझ्या बघ. बरं सांगलो आपण आता मी बरं झालो. दिवशीचं 12वी जिरली वाले पोरं. चलो गाईज जिरवला काही पेपर कसा गेला माझा मला माहिती नाही. तरी पण खुश आहे. संपला विषय. आणि तो पेपर होता गेला माहिती काय 12वी संपली इच्छिल आता. माझ्याकडे येऊ नका. का MCQच्या भरोश्यावर आलो. अरे भाई तू तर लिजंड आहेस. तू पण संचित. मी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोला जरा 12 आहे म्हणजे 5. मॅडम चांगली होती. मॅडम म्हणून चांगली होती. ये अरे फिजिक्स केमिस्ट्री अभ्यास केला त्यातला कायच नाही आला तरी पण पेपर लिहिला. याला म्हणतात टॉपर. नाही विषय नाही. बॅक बेंचर. या ब्रो. टॉपर नाही. अरे भाई कधी 12वीत अभ्यास केलेला आयुष्यात? नुसता उंडकत राहतोय नुसता. अरे 12वीचं सोड 11वीचं सोड 12वीत बघ झाल्या. अरे 4 दिवस सुट्टी असून अभ्यास नाही केला ती पोरं आता. अरे भाई त्याच्या मुवमेंटला अभ्यास करतात. ते पेपरचे म्हटलं गॅप तर आशियांच्या कडचे जसे काही वेकेशन पडले. हॉलिडे होते ना हा लिजंड. किती पण दिवस सुट्टी होते पेपरचा अभ्यास आदल्याच दिवशी होणार. बस बाकी कधी होतच नाही अभ्यास. जो सिरियसनेस तिथं असतो ना तो 4 दिवसाच्या सुट्टीत नसतो. अरे किती पण मी ट्राय केला ना. बोललो 4 दिवस आहेत आता अभ्यास करतो. 4 दिवसाच्या अगोदर अभ्यास करतो बसायला. छे अरे माझा प्रॉपर प्लॅन होता 4 दिवसात 4 लेसन रोज एक करणार. 4थ्या दिवशी आठवलं एक पण नाही. सेम कंडिशन माझी पण होती. भेंडी 4 दिवस करायला बसलो अभ्यास. मोबाईल हातात आला रील स्कोर करणे कसा टाइम गेला मी काय बोलतो, मी कसं- आजच्या दिवशी फक्त रात्री एकेक अभ्यास केला, अर्धा तास आणि 3 तास दोन पेपर घेऊन जातो. त्याला म्हणतात टॅलेंट. माझे चालू होतं 2-2 धडे करायचे. पहिल्या दिवशी एक धडा ओपन करा. जिरली आमची. पाव खाल्ले तर मारण्याचे खुर्ची बसून पेंगतो. जिरली आमची. ते झालं दुसऱ्या दिवशी परत तो झाडा करून बसतोय. खुर्ची बसून तेच चाललंय. थोडा 1 तास झाला की मम्मी बोलते जा जाऊन झोप जरा लय अभ्यास केल्याशी. परत झोपतो तिथं. अभ्यास गेला बहुत. चले चल येतोस ना. बोलते काय सुशल गप्पर ब्लॉग चालू केलेला आहे. भावाला फोटो नाही काढत तुमचा. चला चला चल गाडी मागं घे. कुठे सो गाईच आता झालं आमचं. टायमिंग नाही झाला ना आपला. रडतोय तो बघ. रडतोय गडी. डोळ्यात पाणी आलं बिचारायच्या. रड ना सुजल एकदा रड. हे गाडी घे पुढं. बिचाराचं शर्ट फाडून टाकली. नाही फाडली मागाशी वॉलला फाडली. घातला नाही. बघ अबघ काय लिहिलंय. अबघ दिसलं आता ब्लॉग मध्ये क्लिअर दिसलं. चल हा दिसलं मग चल पुढे चल. दिसलं. चला काय ना घे चल. पेपर झाले आपली हीच असते. हा सॉरी काय म्हणते सॉरी बोलायचं. कशाला नको थांब. आर्यन माझ्याकडून पार्टी बस झाली ना. तर भावांना संपलं आमचे पेपर फायनली. आणि आम्ही पेपर संपल्यानंतर फर्स्ट टाईम आलेला आहे खर्डी MIDC मध्ये आमच्या रेग्युलर जागेवर. शेती जागा बरेच दिवसांनी आलेला आहे. भेंडी पावसाळ्यात तेवढा पाणी नसते तेवढा आज उन्हाळ्यात सोडली नाही. काय कराल. काय ते व्हॉट युअर फिलिंग ब्रो नाऊ पेपर संपलिंग देन व्हॉट यू फील. बस उसकी याद आ रही है. ओ इसमें डालने का है ब्रो. उसकी वो सूरज शुभम. म्हणजे पेपर मतलब पेपर क्या लिखा हो तेरे को मालूम ही नहीं ना. कोणता होता पेपर. विसरलो भाई आत्ताच विसरलो. बायो. जस्ट विसरलो. बायो होता. माहिती असतं ते सांगा कुठला. अरे तो असतो ना. हा बायोलॉजी पेपर होता. गाईज बायोलॉजीचा पेपर होता आमचा आज. 100 रुपये कापा.
200. मी म्हणतो मला पैसेच देऊ नका, पैसेच देऊ नका. तर भाई नंबरच सेव्ह नाही केला. काय माणूस असेल, घरच्या माणसांचे नंबर नाही सेव्ह करत तू. घरातला नाही रे, कम्प्युटर वाला. हो हो भाई. काय म्हणशील आर्यन? काय नाही बा, आता सुट्टीत तिला सगळं फोन लावायचा असला की ट्रू कॉलर. सगळं बिझी शेड्यूल आहे. सगळं बिझी शेड्यूल. भावा चढवायचा प्रॉब्लेम आहे तरी पण समजून घ्या. बोलतो स्पीडला प्रॉब्लेम होतो. तेच ना. पण आता भाई काय सांगू तुम्हाला, जेव्हा पेपर होते ना तेव्हा समोर अभ्यास असायचा पण करायचं मन व्हायचं नाही. झोप यायची पण झोपूसा वाटत नव्हता. भेंडे आता वेगळाच काहीतरी चालतंय. आता पण अभ्यास करूसा वाटत नाही पण आता झोप येते पण झोपायची इच्छा होत नाही. तुला. भाई वेगळंच काही ना काहीतरी चाललंय माझं. हा उद्यापासून झोपणार. उद्यापासून आत्ता आलोय म्हणून. हा भाई मी पण. उद्यापासून 9ला उठणार, परत 3ला झोपणार, आणि 5ला उठणार. डेलीचं शेड्यूल. टीव्ही बघायची, रील मोबाईल घ्यायचा. मोबाईल घ्यायचा. TV, भाई आम्ही झोपणं, मी तर आता नुसता फिरणार ना. आणि अजून एक थोडं फक्त परत PCMB ची तयारी करायची. CET. नाही, रिपीट होऊन बसायला लागेल. अरे हा 17 नंबरचा फॉर्म भरायचा ना. हो, रिपीट होऊन परत बसायला लागेल. तयारी थोडीफार करू. आणि तू किती नंबरचा? मी 45 नंबर. 3-4 विषय जे भरायला लागतात ना ते भरणार. 17, माझा 18. PCMB कन्फर्म वाटतोय, बाकी काय माहिती नाही मला. गाईस ग्रेस भावांनो बेकार पेपर गेलेत कसे तरी. फुल विषय झालाय का आमचा. सांगण्या लायक नाही तर सांगितलं असतं. इथे सिग्नेचर करतो आपण शेवटची स्क्रिबल डे बोलताय ती. काय स्क्रिबल डे असं काहीतरी. म्हणजे काय माहिती, मला रील आलं. तो सिग्नेचर करतात ना. स्क्रबर डे म्हणजे स्क्रब असतो तो असा घासतात ना भांड्या, तो वाला स्क्रब असा घासायचा मग तो शर्ट निघतो, म्हणून तो स्क्रबर डे. असं आहे काय? हसा लागल. मला काय बोला ते काय समजलं तर नाही, पण भाव बोलला काहीतरी असेल. जाऊ दे, चल समजून घेऊ. तर भावांनो आता काय पुढं ब्लॉग करणार नाही मी. आज केले बस इथनाही. सो गाईज आता सपोर्ट ठेवा, कारण की माझे सारखे ब्लॉग येत राहणार आहेत. जेवढं दाखवतो तर- तेवढं बघ ना. प्रयत्न करेन की डेली ब्लॉग करायचा असा प्रयत्न करेन. सपोर्ट ठेवा फक्त बस. तुमच्या भावाला मोठं करा. लवकर भाव सौरभ जोशीला ओव्हरटेक करणार आहे. ओव्हर होते ना भाई, जप ना. ओव्हर ॲक्टिंगचे पैसे कापतात तुझे धाव. तर भावांनो बस आज केले इथनाही. अरे हिला बघत बस नाही ब्लॉग मी. आवडला असेल तर सबस्क्राईब अरे करा, लाईक आजी. करा. आजी. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. आपल्याला बायो